माहेर सोडून सासरी जाताना मुलगी फक्त घर बदलत नाही, ती आपलं संपूर्ण आयुष्य नव्याने सुरू करते. नमस्कार मंडळी, मी ज्योती. मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलं एका मुलीचे लग्नाआधीच्या स्वप्नाबद्दल. आईबाबांचं घर, तिचं प्रेम, तिची स्वप्न आणि एक सुंदर संसाराची आशा. पण लग्नानंतर तिच्यासमोर येतं एक नवीन जग. नवीन घर, नवीन माणसं, नवीन नाती आणि मनात एकच प्रश्न, मी सगळ्यांना आवडेन ना? तर आजच्या पार्टमध्ये बघूया सासरी पडलेले तिचं पहिलं पाऊल, पहिल्या दिवसाची भीती आणि एका परक्या घराला आपलंसं करण्याचा तिचा प्रवास. चला मग सुरू करूया पार्ट 2ला. सासरी पहिलं पाऊल. लग्नाचा सगळा सोहळा संपला होता. घरात अजूनही लग्नाची लगबग होती. कुठेतरी पाहुण्यांचा आवराआवर सुरू होती. कुठेतरी लग्नातले फोटो पाहिले जात होते. पण तिच्यासाठी आता सगळं बदलणार होतं. ती माहेरच्या दारात उभी होती. तेच घर जिथे तिचं बालपण गेलं होतं, जिथे सकाळी आईचा आवाज ऐकून तिची दिवसाची सुरुवात व्हायची. बाबांकडे हट्ट करायची, भावंडांसोबत भांडायची आणि राग आला की आपल्या खोलीत जाऊन बसायची. आज ते सगळं मागं ठेवून तिला निघायचं होतं. आईला मिठी मारताना ती म्हणाली, आई मी आहे ना, तू काळजी करू नकोस. पण खरं तर त्या क्षणी काळजी आईची कमी, तिची जास्त होती. गाडी निघाली आणि तिने खिडकीतून शेवटचं माहेर पाहिलं. डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर हसू होतं. कारण मुलीला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, सासरी गेल्यावर सगळं सांभाळायचं. पण कोणी तिला हे सांगत नाही की हे सगळं सांभाळताना स्वतःला कसं सांभाळायचं. गाडी सासरच्या दारात येऊन थांबली. दारात सगळे उभे होते. स्वागत होत होतं. हसरे चेहरे होते, नवीन लोक होते. पण तिच्या मनात मात्र धडधड सुरू होती. तिने घराकडे पाहिलं आणि मनात आलं, आता हेच माझं घर आहे. कालपर्यंत ज्या घराला ती सासर म्हणत होती, आजपासून त्याला माझं घर म्हणायचं होतं. तिने उंबरठ्यावर पाऊल ठेवलं आणि त्या एक पावलासोबत तिच्या आयुष्यातली एक जुनी ओळख मागे राहिली. आता ती फक्त मुलगी नव्हती, ती कोणाची तरी पत्नी होती, कोणाची तरी सून होती आणि नवीन घराची नवीन व्यक्ती होती. पण आतून ती अजूनही आईला आठवणारी तीच मुलगी होती. दिवसभराचा कार्यक्रम संपला. घर शांत झालं. ती आपल्या नवीन खोलीत आली. सगळं नवीन होतं. नवीन कपाट, नवीन बेड, नवीन वस्तू. पण मनाला काहीच आपलंसं वाटत नव्हतं. तिने मोबाईल हातात घेतला, आईला फोन केला. आईने विचारलं, बाळा कशी आहेस? ती म्हणाली, मी एकदम छान आहे गं. आई म्हणाली, खरं सांग. आणि एवढंच ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आई घर आठवते. आईने काही मोठं भाषण दिलं नाही, फक्त म्हणाली, पहिले काही दिवस अवघड असतात बाळा, हळूहळू सगळं आपलंसं होईल. आणि कदाचित त्या रात्री तिला सगळ्यात जास्त गरज होती आईच्या याच एका वाक्याची, हळूहळू सगळं आपलंसं होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी माहेरात असताना आई म्हणायची, उठ गं. आणि ती कधी उठायची तर कधी अजून 5 मिनिटं झोपायची. पण आज तिला स्वतःहून लवकर उठायचं होतं. कारण मनात एक विचार होता, सगळ्यांना वाटायला नको की मला काही काम येत नाही. ती स्वयंपाकघरात गेली, पण तिथे सगळं नवीन. काय कुठे आहे, कोणाला काय आवडतं, चहा किती गोड, नाश्त्यात काय करायचं, तिला काहीच माहीत नव्हतं. पण ती विचारायला घाबरत होती. कारण मनात होतं, पहिल्या दिवशी प्रश्न विचारले तर काय वाटेल. आणि मग तिने स्वतःच सगळ्यांना करायचा प्रयत्न केला. काही जमलं, काही चुकलं. काही गोष्टींसाठी तिला पुन्हा विचारावं लागलं. पण त्या दिवशी तिला एक गोष्ट समजली, नवीन घरात सगळं येणं महत्त्वाचं नाही, सगळं शिकण्याची तयारी असणं महत्त्वाचं आहे. पण त्या पहिल्या काही दिवसात तिच्या मनात सतत एक प्रश्न होता, सगळ्यांना मी आवडेन ना? ती कशी बोलते, कशी हसते, कशी स्वयंपाक करते, काय घालते, कधी उठते, कधी झोपते, प्रत्येक गोष्टींचा विचार करत होती. कधी कोणी तिचं कौतुक केलं तर तिचा दिवस आनंदात जायचा आणि कधी कोणी छोट्याशा गोष्टीवरून नाराज झालं तर ती रात्रभर विचार करायची, माझ्याकडून काय चुकलं. हळूहळू तिला जाणवायला लागलं, ती सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत होती, पण स्वतःला विसरायला लागली होती. तिला जे आवडत होतं ते ती सोडत होती.
तिला जे बोलायचं होतं ते ती मनात ठेवत होती. तिला थकवा आला तरी मी ठीक आहे असं म्हणत होती, कारण तिला वाटत होतं चांगली सून म्हणजे कधी तक्रार करत नाही. पण खरं तर चांगली सून होण्यासाठी स्वतःच्या भावना दाबून ठेवण्याची गरज नसते. एकदा तिच्याकडून स्वयंपाकात चूक झाली. भाजीमध्ये मीठ जरा जास्त झालं. तिला स्वतःलाच खूप वाईट वाटायला लागलं. मनात आलं माझ्याकडून एवढंसुद्धा नीट झालं नाही. पण खरंच नवीन होतं ते. तिला त्या घरात आवडीनिवडी माहीत नव्हत्या. तिला प्रत्येक गोष्ट शिकायला वेळ लागणार होता आणि म्हणूनच नवीन घरात आलेल्या मुलीला प्रत्येक गोष्ट पहिल्याच दिवसापासून परफेक्ट येणं गरजेचं नाही. तिला चुकण्याची परवानगी आहे, शिकण्याची संधी आहे आणि सर्वात महत्त्वाचं समजून घेणारं घर हवं. त्या दिवशी ती थोडी शांत होती. नवऱ्याने विचारले, काय झालं? ती म्हणाली, काही नाही. तो म्हणाला, तू मला काही नाही म्हणतेस, पण तुझ्या चेहऱ्यावर सगळं दिसते. आणि मग तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मला भीती वाटते. तो विचारतो, कशाची? ती म्हणाली, मला सगळ्यांना आवडायचं आहे, पण माझ्याकडून काही चूक झाली तर? तो तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, तुला प्रत्येकाला खुश करण्याची गरज नाही. तू जशी आहेस तशीच राहा. चुका होतील, गैरसमज होतील, पण आपण बोलून ते सोडूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू या घरात फक्त माझी बायको म्हणून आलेली नाहीस, तू या घराची एक व्यक्ती म्हणून आली आहेस. तुझीच इथे जागा आहे. ते शब्द ऐकून तिच्या मनातली भीती थोडी कमी झाली, कारण सासरच्या घरात सगळ्यात आधी तिला हवं होतं स्वीकारायचं आश्वासन. कदाचित हे ऐकताना तुम्हालाही तुमच्या सासरचा पहिला दिवस आठवला असेल. सगळ्यांना मी आवडेन का हा प्रश्न तुमच्या मनात होता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढे काय झालं, ती स्वतःला का विसरू लागली हे पाहूया पार्ट 3 मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणीसोबत शेअर करा. धन्यवाद.